हॅलो फ्रेंड्स, 8वीच्या इतिहासामध्ये आज आपल्याला 11वा चॅप्टर पाहायचा आहे, तो म्हणजे समतेचा लढा. याच्या आधीचे 10 चॅप्टर जर तुम्ही पाहिलेले नसतील तर ते प्लीज पाहून घ्या, कारण आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये आपण त्यात बरंच काही कव्हर केलेलं आहे. याच्या पुढचे येणारे चॅप्टरही नक्की बघा, ते तुम्हाला कोणत्याही एक्झामसाठी फायद्याचेच ठरणार आहेत. तर आय वेलकम यू ऑल टू एम स्टडी. चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, आपल्या मित्रांबरोबर पण शेअर करा. आता या चॅप्टरमध्ये आपल्याला काय काय पाहायचं आहे, तर आपल्याला माहिती आहे की आपण 8वीच्या इतिहासामध्ये काय पाहतोय. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक राजकीय घटना आपल्या भारतात घडत होत्या, बरोबर. अनेक संघटना उभारल्या जात होत्या किंवा क्रांतिकारी चळवळी देखील झालेल्या होत्या. जहाल युग, मवाळ युग, आपण सगळ्याबद्दल माहिती घेतलेली, गांधी युग वगैरे. तर यांच्यासोबतच अजून काही दुसऱ्या चळवळी देखील अस्तित्वात होत्या. नुसतं स्वातंत्र्य मिळून उपयोग आहे का, तर नाही. तर स्वातंत्र्यासोबत काय पाहिजे आपल्याला, की आपला जो समाज आहे हा उच्च नीचता जी आहे आपल्या समाजामध्ये ती संपली पाहिजे. आपल्याला त्याच्यातून पण स्वातंत्र्य पाहिजे. त्याच्यानंतर काय, गरीब आणि श्रीमंत यांच्यामधली जी दरी आहे ही देखील संपली पाहिजे. आपल्याला तिथे देखील स्वातंत्र्य पाहिजे. किंवा आपला समाज जो मागासलेला होता जुन्या विचारांमध्ये, आपल्याला तिथून देखील सुटका हवी आहे, बरोबर. तर या सर्व याच्यातून आता काही संघटना उभ्या राहिलेल्या आहेत, त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची. त्यांनी कसं शेतकऱ्यांसाठी काम केलं किंवा त्यांनी कसं कामगारांसाठी काम केलं, हे सगळं आपल्याला याच्यात पाहायचं आहे. तर आता सगळ्यात आधी पाहूया शेतकरी चळवळ. आपल्याला माहिती की इंग्रजांच्या काळामध्ये शेतकऱ्यांवर प्रचंड अन्याय होत होता किंवा ते अन्यायाखालीच जगत होते. तर त्यांच्यासाठी आता काही संघटना उभ्या राहिलेल्या आहेत. म्हणजे शेतकऱ्यांनी मिळून काही संघटना स्थापन केल्या, काही समाजसुधारकांनी त्यांनी काही संघटना स्थापन केल्या. आता अशीच एक संघटना 1875 साली महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी स्थापन केलेली होती. ती कोणाच्या विरुद्ध केली होती, तर जमीनदार आणि सावकार हे शेतकऱ्यांच्या विरुद्ध अन्याय करायचे, तर त्यांच्या अगेन्स्ट ही संघटना महाराष्ट्रामध्ये स्थापन झालेली होती. त्यानंतर बाबा रामचंद्र यांच्या पुढाकाराने 1918 मध्ये उत्तर प्रदेशमधील शेतकऱ्यांनी किसान सभा नावाची संघटना स्थापन केलेली होती. तसेच केरळमध्ये मोपला शेतकऱ्यांनी मोठा उठाव केलेला होता. मोपला शेतकरी हे कुठले, तर केरळमधले. त्यानंतर बाबा रामचंद्र यांनी कुठे केलंय, तर उत्तर प्रदेशमध्ये केलेलं आहे. बंगालमधील जे शेतकरी होते यांनी काय, तर नीळ उत्पादन करायचे हे शेतकरी. तर याच्या विरुद्ध त्यांच्यावर जे इंग्रज अधिकारी हे खूप ज्याचे कसे अन्याय वगैरे करायचे, त्यांना त्रास द्यायचे. तर याच्या विरोधात किंवा हे जे अन्याय होतोय हे सर्व समाजाला समजावं म्हणून दीनबंधू मित्र यांनी काय, तर नील दर्पण नावाचं नाटक बसवलेलं होतं. त्याच्यामधून त्यांनी काय दाखवलेलं होतं, की नीळ शेतकरी जे आहेत, नीळ उत्पादक शेतकरी यांची किती हालाकीची परिस्थिती हे त्यांनी त्याच्यात दाखवलेलं होतं. त्याच्यानंतर 1936 साली NG रंगा यांच्या पुढाकाराने अखिल भारतीय किसान सभा स्थापन झालेली होती आणि स्वामी सहजानंद सरस्वती हे या सभेचे अध्यक्ष होते. कोणी स्थापन केलेली होती, ती NG रंगा यांनी. 1936 साली महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागात फैजपूर अधिवेशन भरलेलं होतं. फैजपूर कुठे आहे, तर जळगावमध्ये फैजपूर नावाचं गाव आहे. तर तिथे पहिलं म्हणजे एकमेव ते असं अधिवेशन होतं जे ग्रामीण भागात भरलेलं होतं. आणि त्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते, तर पंडित जवाहरलाल नेहरू हे होते. तर हे जे अधिवेशन झालेलं होतं ग्रामीण भागात, हे मोस्टली शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठीच झालेलं होतं. तर इथे हजारोंच्या संख्येने शेतकरी उपस्थित राहिलेले होते. 1938 साली पूर्व खानदेशात अतिवृष्टी झाली. म्हणजे पूर्व खानदेश म्हणजे कोणता पार्ट, अगेन जळगावचाच पार्ट. तर तिथे अतिवृष्टी झालेली होती, म्हणजे पाऊस भरपूर पडलेला होता. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं, पिकं बुडालेली होती. त्याच्यामुळे शेतसारा माफ करून घेण्यासाठी साने गुरुजींनी जागोजागी सभा मिरवणुका घेतलेल्या होत्या. तसेच कलेक्टर कचेरीवर मोर्चे देखील त्यांनी काढलेले होते. साने गुरुजी हे अमळनेरच्या गिरणी कामगार युनियनचे अध्यक्ष होते. त्यांनी किसान कामगारांची एकजूट त्यांनी केलेली होती. तसेच धुळे, अमळनेर ही कामगार संघटनांची प्रबळ केंद्रे बनवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. तसेच पंढरपूरचं जे विठ्ठल मंदिर आहे ते दलितांसाठी खुले करावे यासाठी त्यांनी पंढरपूर इथे आमरण उपोषण देखील केलेलं होतं साने गुरुजींनी. यानंतर आपण पाहूया कामगार संघटनाविषयी माहिती. आता आपल्याला माहिती 19व्या शतकाचा उत्तरार्ध म्हणजे कधी, तर 1850च्या नंतरचा काळ, म्हणजे 1857चा उठाव वगैरे जे झाला त्याच्यानंतरचा पुढचा काळ. तर तेव्हा काय, रेल्वे वगैरे भारतात आलेले होते, कापड गिरण्या वगैरेंची इथं सुरुवात झालेली होती. त्याच्यामुळे आता हे सगळं काम करायला कोण लागणार, तर कामगार लागणार. परंतु स्टार्टिंगला भारतामध्ये एवढे कामगार अवेलेबल नव्हते, तरीसुद्धा त्यांच्या हक्कांसाठी लढायला अनेक संघटना तिथे उभ्या राहिलेल्या होत्या. तर त्यांचं नेतृत्व कोणी कोणी केलेलं होतं, तर शशीपत बॅनर्जी, याच्यानंतर नारायण मेघाजी लोखंडे यांनी स्थानिक पातळीवर कामगारांचे संघटन केलेलं होतं. आणि हे जे नारायण मेघाजी लोखंडे यांचं कार्य एवढं मोलाचं होतं की भारतीय कामगार चळवळीचे जनक असा त्यांचा उल्लेख केला जातो. हे नारायण मेघाजी लोखंडे हेच होते की ज्यांनी कामगारांसाठी रविवारची साप्ताहिक सुट्टी जाहीर केलेली होती. म्हणजे आज जी आपण रविवारची साप्ताहिक सुट्टी एन्जॉय करतोय त्याच्या मागे श्रेय कोणाचं आहे, तर नारायण मेघाजी लोखंडे. नाव लक्षात राहू द्या. त्यांचं मूळगाव हे पुणे जिल्ह्यातील सासवड जवळ कान्हेसर हे त्यांचं मूळगाव होतं. त्यांनी बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन ही गिरणी कामगारी संघटना 1890 मध्ये स्थापन केलेली आहे. 1890 साल काय 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 घडलेलं आहे, जर माहीत असेल तर कमेंटमध्ये लिहा.
त्यांनी ही जी कामगार संघटना जी उभी केली, ही भारतीय कामगार पुढं जे पण चळवळी चालू झाल्या त्याची ही संघटना जनक मानली जाते. त्याच्यानंतर ते महात्मा फुले यांनी जो समाज स्थापन केलेला होता त्याचं नाव होतं सत्यशोधक समाज. तर हे त्याचे मुंबई ब्रँचचे ते अध्यक्ष देखील होते. आणि त्यांच्याच प्रयत्नामधून 10 जून 1890 पासून कामगारांना रविवारची साप्ताहिक सुट्टी जाहीर झालेली होती. या सुमारास आता उत्तर भारतात काय काय होत होतं, तर आसाममध्ये जे चहाचे मळेवाले जे कामगार आहेत त्यांच्या दारुण अवस्थेविरुद्ध आंदोलन करण्यात आलेलं होतं. त्याच्यानंतर 1899 ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वेच्या कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी संप देखील तिथं पुकारलेला होता. म्हणजे आता रेल्वे कामगार देखील संप पुकारायला लागलेले आहेत. त्यानंतर वंगभंग आंदोलन झालेलं होतं. तर त्या वंगभंग आंदोलनामध्ये देखील स्वदेशीला पाठिंबा देण्यासाठी कामगारांनी वेळोवेळी संप केलेले होते. आता जेव्हा वंगभंग आंदोलन झालं, वंगभंग आंदोलन कशासाठी झालं होतं, तर बंगालची फाळणी केली म्हणून. बंगालची फाळणी कधी झाली? 1905ला. त्याच्यानंतर वंगभंग आंदोलन सुरू झालं. 1911ला ती फाळणी रद्द झाली आणि 1914ला काय चालू झालेलं आहे, पहिलं महायुद्ध. ते कधीपर्यंत चाललं, तर 1918-1919 पर्यंत चाललं. पण जसं पहिलं महायुद्ध संपलं तसं तोपर्यंत भारतात काय तर औद्योगिकरण भारतात स्टार्ट झालेलं होतं. अनेक कारखाने आलेले होते, रेल्वे वगैरे भरपूर वाढल्या होत्या, गिरणी कामगार म्हणजे गिरण्या वगैरे कापड गिरण्या वगैरे इथं वाढलेल्या होत्या. त्याच्यामुळे काय आता इथला कामगार वर्ग देखील वाढला आणि भारतामध्ये एवढ्या जास्त प्रमाणात वाढला की आता अखिल भारतीय कामगार संघटना आपल्याला पाहिजे याची गरज सगळीकडे भासू लागली. आणि त्याच प्रयत्नातून किंवा त्याच गरजेतून 1920 साली ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना झाली. म्हणजेच काय तर आयटक या संस्थेची स्थापना झाली किंवा या संघटनेची स्थापना झाली. 1920 साल म्हणजे कोणतं साल, तर तेच साल जेव्हा लोकमान्य टिळकांचं निधन झालं, जहाल युग तिथे संपलं आणि इथून पुढे गांधी युगाची सुरुवात झाली. ठीक आहे ना. खिलाफत चळवळ, असहकार चळवळ हे सगळं आपण पाहिलेलं आहे. तर हे सगळं 1920 पासून चालू झालेलं. हे जे आयटकची जी स्थापना झाली त्याच्यामध्ये ना. म. जोशी यांचा मोठा वाटा होता. तसेच लाला लजपत राय हे आयटकच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. आता याच कामगार वर्गामध्ये समाजवादी विचारांचा प्रसार करून त्यांना त्यांची लढाऊ संघटना बनवण्याचे कार्य श्रीपाद अमृत डांगे, त्याच्यानंतर मुझफ्फर अहमद इत्यादी समाजवादी नेत्यांनी केलेलं होतं. आता 2 टाईपच्या अर्थव्यवस्था असतात किंवा 2 टाईपची समाजरचना असते. एक असते भांडवलशाही, एक असते समाजवादी. आता भांडवलशाही म्हणजे काय, तर याच्यामध्ये सगळं काही जे असतात कारभार वगैरे म्हणा किंवा जे पण व्यवहार वगैरे हे सगळे बिझनेसमॅनच्या हातात असतं. जसं की अमेरिकेची अर्थव्यवस्था किंवा अमेरिकेचं जे पण तिथलं समाजकारणी, राज्यकारणी वगैरे. आणि समाजवादी म्हणजे काय, तर रशियाची किंवा चीनची म्हणजे जुन्या काळी ज्यांची अर्थव्यवस्था होती. म्हणजे काय, ते सरकार सगळं काही ताब्यात ठेवणार. म्हणजे अगदी काडीपेटी बनवण्यापासून तर मोठे मोठे प्लेन बनवण्यापर्यंत सगळे कारखाने सरकारचे. म्हणजे सर्व लोकांनी सरकारकडेच काम करायचं, सरकारच त्यांना पगार देणार. याच्यातून काय होतं, तर उच्च नीच ही जी दरी ही कमी व्हायला याच्यातून मदत होते. ही झाली समाजवादी अर्थव्यवस्था. तर कामगारांना समाजवादी अर्थव्यवस्थेकडे नेण्याचं काम कोणी केलेलं होतं, तर श्रीपाद अमृत डांगे, त्याच्यानंतर मुझफ्फर अहमद इत्यादी समाजवादी नेत्यांनी ते केलेलं होतं. 1928 साली मुंबईतील गिरणी कामगार संघाने 6 महिने संप केलेला होता. असेच अनेक संप रेल्वे कामगार, ताक कामगार इत्यादींनी देखील केलेले होते. यानंतर माहिती पाहू आपण समाजवादी चळवळीची. आताच आपण पाहिलं की समाजवादी अर्थव्यवस्था काय कोणत्या टाईपची असते. तर जनसामान्यांच्या हितरक्षणासाठी हे जे आपलं ब्रिटिश सरकार आहे किंवा इंग्रज सरकार आहे हे आपण उलटून टाकायला पाहिजे असे राष्ट्रीय सभेतील अनेक तरुण कार्यकर्त्यांना वाटायला लागले. आणि त्याच्यामुळं काय झालं, तर त्यांना असं वाटायला लागलं की आपली जी समाजरचना आहे ही समाजवादी याच्यावर बनली पाहिजे किंवा त्या टाईपची बनली पाहिजे. आणि या जाणीवेतूनच समाजवादी विचारसरणीचा उदय झाला आणि त्याचा पुढे जाऊन विकास देखील भरपूर झालेला होता. आणि याच राष्ट्रीय सभेतील समाजवादी तरुणांनी काय केलं, तर ते नाशिकच्या तुरुंगामध्ये त्यांना टाकलेलं होतं सरकारनी. तर तिथं ते असताना राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत समाजवादी पक्ष स्थापन करण्याचा यांनी सगळ्यांनी निर्णय घेतलेला आहे. कुठं घेतलाय, तर नाशिकच्या तुरुंगामध्ये. आणि या निर्णयानुसार 1934 साली काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना झाली. 1934 साली कोणती स्थापना झाली, काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना झालेली. त्याच्यामध्ये कोण कोण होतं, तर आचार्य नरेंद्र देव, जयप्रकाश नारायण म्हणजे JP नारायण, त्याच्यानंतर मीनू मसानी, डॉक्टर राम मनोहर लोहिया इत्यादी नेते होते. 1942च्या छोडो भारत आंदोलनात देखील हे जे समाजवादी तरुण होते हे अग्रभागी होते. तुम्ही जर तो चॅप्टर जर आपला पाहिला नसेल 8वा 9वा चॅप्टर, तर ते नक्की पाहून घ्या, तुम्हाला यांचं सगळ्यांचं कार्य तिथे समजून जाईल. आता कार्ल मार्क्स जो होता ना, हा समाजवादी विचारधारणेचा होता किंवा ती थेरीज त्यांनी आणलेली होती कार्ल मार्क्सनी. आणि या काळात काय झालं, तर या कार्ल मार्क्सचा आपल्या सर्व भारतीयांना परिचय व्हायला लागलेला होता. लोकमान्य टिळकांनी तर 1881 मध्येच मार्क्सवादाविषयी लेख लिहायला स्टार्ट केलेलं होतं किंवा तेव्हा लेख त्यांनी लिहिलेला होता. पहिल्या महायुद्धानंतर भारतामध्ये साम्यवादाचा प्रभाव जो आहे तो जाणवायला लागला. आणि भारतामधले एक महत्त्वाचे साम्यवादी नेते, त्यांचं नाव आहे मानवेंद्रनाथ रॉय. यांचं अत्यंत महत्त्वाचं काम आहे समाजवादासाठी. 1925 मध्ये भारतामध्ये साम्यवादी पक्षाची स्थापना झाली.
कामगार व शेतकऱ्यांच्या लढाऊ संघटना उभारण्याचं काम कोणी केलं तर साम्यवादी तरुणांनी केलेलं होतं. त्याच्यामुळे आता सरकारला काय यांचा सगळ्यांचा धोका वाटायला लागला, म्हणजे सरकार घाबरायला लागलं की हे काय आपलं सरकार काय आता हे पाडतील का काय, म्हणून सरकारने काय केलं, यांचं सगळ्यांचं आंदोलन चिरडून टाकायला लागलं सरकार. आणि त्याच्यातूनच श्रीपाद अमृत डांगे, मुझफ्फर अहमद, केशव निळकंठ जोगळेकर इत्यादींना पकडण्यात आलं. त्यांच्यावर कोणते आरोप करण्यात आले तर ब्रिटिश राज्य उलटून टाकण्याचा कट यांनी केलेला आहे असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. त्यांना वेगवेगळ्या शिक्षा देखील करण्यात आला. आणि हा जो खटला आहे हा मिरत किंवा मेरठ इथे चालवण्यात आला, म्हणून त्याला मिरत कट खटला असे देखील म्हटले जाते. आता माहिती पाहूया स्त्रियांच्या चळवळीविषयी. आता आपल्याला माहिती, जो जुना काळ होता हा स्त्रियांसाठी एकदम हालाकीचा काळ होता. भारतीय समाजामध्ये स्त्रियांना दुय्यम दर्जा स्थान होतं, बरोबर, म्हणजे पुरुषप्रधान संस्कृती होती. तर याच्यामुळं काय व्हायचं तर स्त्रियांचं जे जीवन ते हालाकीचं बनलेलं होतं. त्यांना हाल अपेष्टा सहन कराव्या लागत होत्या. अनेक दुष्ट चालीरीतींमुळे त्यांच्यावर अन्याय होत होता. परंतु आधुनिक काळात काय झालं, जसे जसे आपले तरुण शिकायला लागले तसं तसं स्टार्टिंगला काही पुरुषांनी पुढाकार घेतला की स्त्रियांमध्ये जनजागृती व्हायला पाहिजे किंवा समाजामध्ये जनजागृती व्हायला पाहिजे की स्त्रियांना आपण म्हणजे त्यांना जे दुय्यम दर्जा स्थान आहे हे कॅन्सल करून आपण त्यांना वरती आणलं पाहिजे. हे समाजामध्ये आता स्टार्टिंगला पुरुषांनी चालू केलं, पण जसं जसं प्रगती होत गेली, स्त्रियांना शिक्षण मिळत गेलं, स्त्रिया पण आता मेन प्रवाहात यायला लागल्या आणि वेगवेगळ्या संघटना स्त्रियांसाठी देखील स्थापन झाल्या, वेगवेगळ्या संघटना किंवा संस्था. तर याच्यातूनच काय तर पंडिता रमाबाईंनी स्थापन केलेला आर्य महिला समाज, त्याच्यानंतर शारदा सदन, हे दोन्ही पण कोणी स्थापन केलंय तर पंडिता रमाबाई यांनी. याच्यासोबतच रमाबाई रानडे यांनी स्थापन केलेली सेवा सदन ही संस्था, यांसारख्या अनेक संस्था आता इथे स्थापन व्हायला लागल्या. त्यानंतर भारत महिला परिषद ही 1904ला स्थापन झाली होती. त्यानंतर ऑल इंडिया वुमेन्स कॉन्फरन्स ही कधी तर 1927ला स्थापन झालेली होती. त्याच्यामुळे काय झालं तर हे संस्थात्मक जे कार्य आहे हे राष्ट्रीय पातळीपर्यंत आता जाऊन पोहोचलं आणि राष्ट्रीय पातळीवर म्हणजे पूर्ण देश पातळीवर स्त्रियांच्या अन्यायाच्या विरुद्ध वाचा फोडायचं आता काम स्टार्ट झालेलं आहे. वारसा हक्क, मतदानाचा हक्क इत्यादी प्रश्नांबाबत ह्या संघटनांच्या माध्यमातून स्त्रिया आता संघर्ष करायला लागलेल्या होत्या. रखमाबाई जनार्दन सावे या भारताला वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या स्त्री डॉक्टर. त्यांनी काय केलं तर स्त्रियांसाठी आरोग्यविषयक व्याख्यानमाला चालवलेल्या होत्या. तसेच राजकोट येथे त्यांनी रेड क्रॉस सोसायटीची शाखा उघडलेली होती. रेड क्रॉस ही एक इंटरनॅशनल संघटना आहे, तर त्याची शाखा त्यांनी कुठं उघडलेली होती तर राजकोट येथे. 20व्या शतकामध्ये सार्वजनिक जे जीवन होतं त्याच्यामध्ये स्त्रियांचा सहभाग आता वाढायला लागलेला होता. आणि आपण काय पाहतोय तर 1935चा जो कायदा आलेला होता तर याच्यानुसार जे इलेक्शन झालेली होती त्याच्यामध्ये आता स्त्रियांचा देखील सहभाग झालेला होता. म्हणजेच काय तर भारतीय राजकारणात हळूहळू स्त्रियांचा सहभाग हा वाढीस लागलेला होता. आणि जी इंग्रजांच्या विरुद्ध भारतामध्ये जी चळवळ झाली त्याच्यामध्ये पुरुषांबरोबर स्त्रिया देखील खांद्याला खांदा देऊन लढलेल्या होत्या. डॉक्टर आनंदीबाई जोशी या तर आपल्याला सगळ्यांनाच माहीत असणार आहे, आपल्यासाठी एकदम गौरवाची बाब आहे ही की ह्या भारतातील पहिला महिला डॉक्टर आहेत. त्यांचा 10 दिवसांचा मुलगा वारलेला होता. त्याच्यामुळं त्यांना वैद्यकीय शिक्षणाची ओढ लागली की माझा मुलगा गेला परंतु मी इथून पुढं कोणत्याच स्त्रीचा मुलगा मला जाऊ द्यायचा नाही आहे. ही ओढ त्यांना कुठे घेऊन गेली तर वैद्यकीय शिक्षणाकडे. आणि त्यानुसार मार्च 1886मध्ये त्यांनी MDची पदवी घेतली. 1885मध्ये काँग्रेसची स्थापना झालेली आहे आणि दुसऱ्या वर्षी 1886मध्ये आनंदीबाई जोशी यांनी MDची पदवी घेतली. आता त्यांनी ती पदवी भारतामध्ये नाही घेतली कारण भारतामध्ये स्त्रियांना शिक्षणच भेटत नव्हतं. आपला समाज एकदम म्हणजे वेगळ्याच लेवलचा होता तेव्हा. त्याच्यामुळे त्यांनी ती पदवी घेतलेली होती तर विदेशामध्ये जाऊन. विदेशात म्हणजे कुठं तर त्या काळी अमेरिकेत गेलेल्या होत्या. आणि त्या जेव्हा भारतामध्ये परतत होत्या तेव्हा त्यांना क्षयरोग झाला आणि त्या क्षयरोगातच पुढे 16 फेब्रुवारी 1887 साली त्यांचा पुण्यामध्ये मृत्यू झाला. आता माहिती पाहूया दलित चळवळीबद्दल. आता स्त्रियांप्रमाणेच दलितांचं जीवन देखील त्या काळी एकदम हालापेष्टांनी भरलेलं होतं कारण आपला भारतीय समाज जो आहे हा विषमतेवर आधारलेला होता. आणि याच्या विरुद्ध या अन्यायाविरुद्ध संघर्ष कोणी केलेला आहे तर ज्योतिराव फुले, महात्मा ज्योतिराव फुले, त्याच्यानंतर नारायण गुरु यांसारख्या समाजसुधारकांनी जनजागृती करायला सुरुवात केली. त्याच्यानंतर महात्मा फुले यांच्या शिकवणीला अनुसरूनच गोपाळबाबा वलंकर, शिवराम जानबा कांबळे यांनी अस्पृश्यता निर्मूलनाचे कार्य केले. गोपाळबाबा वलंकर यांनी इसवी सन 1888मध्ये विटाळ विध्वंस या पुस्तकातून अस्पृश्यतेचे खंडन केले. तर शिवराम कांबळे यांनी काय तर सोमवंशीय मित्र हे मासिक 1 जुलै 1908 रोजी सुरू केले. मुरळी जोगतिनींच्या प्रश्नांना याच्यातून वाचा फोडली गेली. तसेच देवदासींच्या विवाहासाठी देखील यांनी पुढाकार घेतलेला होता. यांच्याप्रमाणेच तामिळनाडूमध्ये पेरियार रामास्वामी यांनी अस्पृश्यता निर्मूलनाची चळवळ उभारलेली होती. आता अजून दलितांसाठी कार्य कोणी केलेलं होतं तर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी काय केलं होतं तर 1906मध्ये डिप्रेस क्लासेस मिशन ही संस्था सुरू केली होती. 1906मध्ये अजून कोणती घटना घडली होती तर मुस्लिम लीगची स्थापना झालेली होती.
दलितांना स्वाभिमानी, सुशिक्षित आणि उद्योगी बनवणे हा विठ्ठलरामजी शिंदे यांच्या कार्याचा एक महत्त्वाचा भाग होता. आणि दुसरा एक कोणता भाग होता तर उच्चवर्णीयांच्या मनामध्ये दलितांविषयी जो पण तिरस्कार आहे हा नष्ट करणे हा त्यांच्या कार्याचा दुसरा भाग होता. त्यांनी मुंबईमध्ये परळ, देवनार या भागांमध्ये मराठी शाळा आणि उद्योगशाळा काढल्या. त्यानंतर राजर्षी शाहू महाराज. आता राजर्षी शाहू महाराजांनी आपल्याला माहिती दलितांविषयी प्रचंड काम केलेलं आहे. त्यांनी कोणता जाहीरनामा काढलेला होता कोल्हापूर संस्थानात तर आरक्षणाचा जाहीरनामा कोल्हापूर संस्थानामध्ये काढलेला होता आणि हा एक क्रांतिकारी निर्णय होता. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाची पाठराखण केलेली होती आणि त्यांच्याच काळात ब्राह्मणेतर चळवळीला सुरुवात झालेली होती. तर त्याचं त्यांनी नेतृत्व देखील केलेलं होतं राजर्षी शाहू महाराजांनी. तसेच शाहू महाराजांनी मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा केलेला होता त्यांच्या कोल्हापूर संस्थानामध्ये. रोटीबंदी, बेटीबंदी व व्यवसाय बंदी असे 3 निर्बंध जाती व्यवस्थेत होते. म्हणजे दलितांना हे सगळं करण्यासाठी बंदी होती. तर या संदर्भामध्ये शाहू महाराजांनी काय केलं तर सभा परिषदा ज्या व्हायच्या त्या सभा परिषदांमध्ये लोकांच्या म्हणजे जे पण दलित लोक असतील त्यांच्या हातचे अन्न घेऊन त्यांनी रोटीबंदी जाहीरपणे धुडकावून लावली. म्हणजे जे उच्चवर्णीय लोक होते हे त्या काळी दलितांच्या हातचं जेवण करत नव्हते किंवा त्यांचं अन्न खात नव्हते. तर शाहू महाराजांनी सगळ्यांसमोर तो निर्णय धुडकावून लावला आणि दलितांच्या हातचं त्यांनी अन्न घेतलेलं होतं. तसेच बेटीबंदीचा जो पण निर्बंध समाजात आहे तो जोपर्यंत आहे तोपर्यंत आपला समाजामध्ये जातीभेद समूळ नष्ट होणार नाही अशी शाहू महाराजांची धारणा होती. त्यानुसार त्यांनी आपल्या संस्थानामध्ये आंतरजातीय विवाहास कायदेशीर मान्यता देणारा कायदा मंजूर केला आणि 22 फेब्रुवारी 1918 रोजी कोल्हापूर सरकारच्या गॅझेटमध्ये जाहीरनामा प्रसिद्ध होऊन संस्थानातील बलुतेदारी पद्धती देखील त्यांनी नष्ट केली. तर त्यांनी हे का बरं केलं होतं तर तेव्हा दलितांना व्यवसाय करण्यास बंदी होती, ते उद्योग करू शकत नव्हते. तर शाहू महाराजांनी तर तो निर्णय म्हणजे त्या टाईपचा कायदा केला, बलुतेदारी पद्धती नष्ट केली आणि जाहीरपणे सांगितलं की समाजामध्ये कोणालाही कोणत्याही प्रकारचा व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य आहे. याचप्रमाणे दक्षिण भारतामध्ये जस्टिस पक्षाने सामाजिक समतेसाठी मोलाचे कार्य केलेले होते. तसेच महात्मा गांधींनी देखील अस्पृश्यता निवारणासाठी कार्य केलेलं होतं. त्यांनी येरवडा येथील तुरुंगामध्ये असताना सनातनी हिंदू पंडितांबरोबर वाद केलेला होता आणि अस्पृश्यतेला शास्त्राधार नसल्याचं प्रतिपादन केलेलं होतं. तसेच गांधीजींनी हरिजन सेवक संघास प्रेरणा दिलेली होती. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर उर्फ ठक्कर बाप्पा तसेच आप्पासाहेब पटवर्धन इत्यादी कार्यकर्त्यांनी समतेच्या कामामध्ये स्वतःला झोकून दिलेलं होतं. आता आपण कार्य पाहूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. आता यांनी तर पूर्ण त्यांचं जीवन दलितांच्या उद्धारासाठीच आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही आहे. तर त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली दलितांच्या संघर्षाला सुरुवात झालेली होती. स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्वावर समाजाची उभारणी करायचं असं त्यांचं स्वप्न होतं. तसेच त्यांची काय धारणा होती तर जाती संस्था समूळ नष्ट झाल्याशिवाय दलितांवरील अन्यायाचा आणि विषमतेचा शेवट होणार नाही आणि त्याच्यातून देशाची पण प्रगती होणार नाही अशी धारणा कोणाची होती तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची तशी धारणा होती. त्यांनी 1924च्या जुलैमध्ये बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली होती. त्यांनी आपल्या अनुयायांना शिका, संघटित व्हा व संघर्ष करा असा स्फूर्तिदायक संदेश दिलेला होता. बाबासाहेब बोले यांनी मुंबई प्रांताच्या विधिमंडळामध्ये सार्वजनिक जे पाणवठे ते अस्पृश्यांसाठी खुले केलेले होते. तरी देखील अस्पृश्यांना तिथे पाणी पिण्यास मनाई केली जात होती. त्यानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या अनुयायांनी काय केलं तर महाड येथे चौदार तळ्यावर सत्याग्रह केला. इथे त्यांचा आपल्याला फोटो दिलेला आहे. तसेच त्यांनी विषमतेचा पुरस्कार करणाऱ्या मनुस्मृतीचे देखील दहन केलेले होते. त्या काळी नाशिकच्या जे काळाराम मंदिर आहे तिथे दलितांना प्रवेश नाकारला जायचा. यासाठी 1930मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह सुरू केलेला होता आणि त्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केलेले होते तर कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी केलेलं होतं. वृत्तपत्र हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचे एक अविभाज्य भाग होते आणि त्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकदम प्रभावीपणे उपयोग करून घेतलेला होता. समाजात जागृती निर्माण करण्यासाठी आणि दुःखांना वाचा फोडण्यासाठी त्यांनी मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता, समता या टाईपची वृत्तपत्रे सुरू केलेली होती. तसेच डॉक्टर आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केलेला होता आणि याचा उद्देश काय होता मेन तर कामगारांच्या हिताच्या नसलेल्या कायद्यांना विधिमंडळात विरोध करणे हा त्याचा मेन उद्देश होता आणि त्यांनी तसा तो विरोध केलेला देखील होता विधिमंडळामध्ये. दलितांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी त्यांनी 1942 साली शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना केली होती. 1942 म्हणजे कोणतं वर्ष? चले आंदोलनाचं वर्ष. तर त्याच वर्षी त्यांनी कशाची स्थापना केलेली आहे तर शेड्यूल कास्ट फेडरेशनची त्यांनी स्थापना केलेली. याच पद्धतीने आधुनिक भारतामध्ये समतेवर आधारलेली समाज रचना निर्माण करण्याच्या कार्यात डॉक्टर आंबेडकरांनी भारतीय संविधानाद्वारे महत्त्वाचे योगदान दिले. आपल्याला माहिती संविधान हे कोणामुळे निर्माण झाले किंवा त्या संविधानाचा कणा कोण आहेत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणजे असं काही नाही की संविधान सगळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच बनवलं, परंतु त्याच्यामधला जो आत्मा आहे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956मध्ये नागपूर येथे आपल्या असंख्य अनुयायांसह मानवतेचा व समतेचा पुरस्कार करणाऱ्या बौद्ध धर्माचा त्यांनी स्वीकार केलेला होता.
तर या पद्धतीने समतेचा लढा आपल्या इथल्या अनेक समाजसुधारकांनी दिलेला होता. तर हा आपला चॅप्टर होता. काही कळलं नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. याच्या आधी चॅप्टर पाहिले नसेल तर तेही पाहून घ्या. आपल्या मित्रांबरोबर पण शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. स्टे कनेक्टेड विथ एम स्टडी. जय हिंद. थँक्यू.